एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोतघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धस्वभावे समनेय नाणदंसन चरित तव विर्यायारे ते ते सौवे समगं प्रत्येकमेव प्रत्येकं वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अध्यावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि चरणानुयोग चुलिका आपलं प्रकरण सुरू आहे. संयम घेण्यामध्ये अत्यंत आतुर असलेले श्रमण दीक्षा गुरूंजवळ जाऊन प्रथमतः अरिहंत भट्टारकांना नमन करून दीक्षा गुरूंना आज्ञा आणि अनुज्ञा मागतात की मला दीक्षा देऊन अनुगृहीत करा. त्याआधी सर्व कुटुंबीजनांचा ते निरोप समारंभ करून येतात आणि नंतर आचार्यांजवळ प्रणत होऊन विनयपूर्वक दीक्षेची याचना करतात. दीक्षा देणारे आचार्य सुद्धा हे गुणाढ्य आहे, कुलविशिष्ट आहे, वयोविशिष्ट आहे आणि श्रमणांमध्ये अत्यंत इष्ट असणारे आहे. हे आचार्य या संयम पात्र असणाऱ्या व्यक्तीची योग्यता ओळखून आणि त्याच्या अंतरंगामध्ये वैराग्य खरोखर विद्यमान आहे हे बघून त्याला दीक्षेसाठी अनुगृहीत करतात, दीक्षा त्या ठिकाणी देतात. दीक्षा दिल्यानंतर हा जो श्रवण आहे हा गुरुमुखातून पूर्ण मूलगुणांचं श्रवण करतो, सामायिक चारित्र्याचं श्रवण करतो आणि अशा तऱ्हेने सर्वप्रथम हा 7व्या गुणस्थान वर्तीच्या सामायिक नावाच्या चारित्र्यामध्ये स्थित होतो. पण जेव्हा अंतर्मुहूर्तापेक्षा हा जास्त काळ स्थिर राहू शकत नाही त्यावेळेला हा जाणीवपूर्वक मूल गुणांचं पालन करण्यामध्ये तत्पर असतो, दक्ष असतो. मूल गुणात यत्किंचितही दोष लागणार नाही अशी सजगता तो जीवनामध्ये बाळगतो. 28 मूलगुण त्याचे सांगितलेले आहे आणि या शुभोपयोगामध्ये तो येतो. हाच जणू काही त्याला महान अपराध स्वतःला वाटतो आणि हा छेद आहे असं तो म्हणतो आणि मानतो आणि परत 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेत उपस्थापित होतो. अशी ही 6व्या आणि 7व्या गुणस्थान वर्तीची साधूंची श्रमणांची ही शुभामधून शुद्धात आणि शुद्धातून शुभात येण्याची अंतर्मुहूर्त पर्यंत प्रक्रिया सुरूच असते. अंतर्मुहूर्त कशाला? जेवढा त्यांचा काळ असणार आहे मुनी दीक्षेचा तेवढ्या काळ पर्यंतही ते अशा प्रकारे 6व्या 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेमध्ये रत राहतात. यातून जर ते वर जाऊ शकले, श्रेणी आरोहण करू शकले तर ठीकच आहे. अन्यथा जर 6व्या गुणस्थानामध्ये ते सावरू शकले नाही तर 5व्या गुणस्थानाच्या भूमिकेतही येऊ शकतात. यदा कदाचित 4थ्या गुणस्थानाच्या भूमिकेमध्ये देखील ते येऊ शकतात. अशा तऱ्हेने ही श्रवणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. नंतर हा जो श्रवण आहे हा छेद 2 तऱ्हेचा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की छेदोपस्थापना म्हणत असताना 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत शुभोपयोगाच्या भूमिकेत आला हाही एक छेद आहे आणि संयमापासून थोडे च्युत झाले, संयम टिकू शकला नाही, संयमात दोष लागला तर हाही त्यांच्या जीवनामधला छेद असणार आहे.
आता जे श्रमण आहे हे श्रमण ज्या वेळेला त्यांच्या संयमामध्ये दोष लागतो त्यावेळेला गुरु समक्ष जाऊन आपल्या दोषांचं विनयपूर्वक कथन करतो आणि त्या दोषावर काय प्रायश्चित्त मला घ्यावं लागेल अशा प्रकारची पृच्छा करतो, विचारणा करतो. आणि दीक्षा गुरु देखील किंवा निर्यापक आचार्य त्याला योग्य रीतीने मार्गदर्शन करतात. म्हणून हे दोन्ही गुरु, एक दीक्षा देणारे गुरु आणि दुसरे प्रायश्चित्त देणारे गुरु, ज्याला निर्यापक अशी संज्ञा आहे, हे दोनही गुरु त्याच्यासाठी परम उपकारी असणार आहे. दीक्षा देऊन अनुगृहित करतात म्हणजे मोक्ष मार्गामध्ये त्याची एक प्रकारची साधना सुरू होते. म्हणून दीक्षा गुरूंचा मान अत्यंत मोठा आणि निर्यापक आचार्य देखील त्याच्यामधले दोष हळुवारपणे दाखवून त्याला परत प्रायश्चित्त देऊन परत मोक्ष मार्गामध्ये स्थित करतात. म्हणून दोषांचं निष्कासन करणारे असे निर्यापक आचार्य देखील त्यांच्यासाठी महान असे उपकारी म्हटल्या जातात. कारण दोष काढून टाकणं हे देखील जीवनामध्ये उत्तमच असणार आहे. दोषांना घेऊन कधीही हा पुढची वाटचाल करू शकत नाही. दोषांचं निष्कासनच व्हायला पाहिजे आणि दोषांना अशा तऱ्हेने हळुवारपणे ते दाखवून त्याच्यामधल्या दोषांचं त्या ठिकाणी परिहार करण्याचा प्रयत्न करतात. त्याला प्रायश्चित्त देऊन परत उपस्थापित करत असतात. तर अशा प्रकारची आता येणारी ही 210 नंबरची गाथा आहे की दीक्षा देणाऱ्या गुरूंप्रमाणे छेदोपस्थापकालाही अन्य गुरु असतो. अन्य गुरु असतो म्हणजे प्रायश्चित्त देणारे गुरु पण असू शकतात. म्हणजे कदाचित ते दुसरे पण असू शकतात किंवा तेच जे दीक्षा देतात तेच त्या ठिकाणी निर्यापक आचार्यांची भूमिका देखील वठवू शकतात. तर अशा प्रकारची ही 210 नंबरची गाथा आपण पहा. लिंग गहणे ते सिम गुरुती विपज्जयदाय गोहोदी छेदे सुवठ्ठवगा सेसा निज्जावगा समणा. लिंग गहणे ते सिम गुरुम तिपज्जयदाय गोहोदी छेदे सुवठ्ठवगा सेसा निज्जावगा समणा. लिंग गहणे, लिंग ग्रहण करण्याचे मध्ये त्याला पवज्जदायगोती गुरु होती, त्याला प्रव्रजा देणारे, प्रव्रजा म्हणजे दीक्षा देणारे असे जे गुरु आहे हे त्यांचे गुरुच म्हटल्या जातात, दीक्षा गुरु म्हटल्या जातात. आणि छेदे सुवठ्ठावगा, छेदद्वयामध्ये छेदयोः उपस्थापकाः, छेदद्वय, छेदद्वय म्हणजे एक भेदामध्ये ते उपस्थापित होतात तो एक छेद आणि दुसरं संयमाचा छेद झाला तो दुसरा छेद. म्हणजे मूल गुणांच्या पालनाच्या भूमिकेत आला हा छेद किंवा संयमाचाच त्या ठिकाणी परिहार झाला हा दुसरा छेद. तर अशा दोन छेदांमध्ये उपस्थापित छेदद्वयामध्ये त्यास उपस्थापित करणारे, छेद झालेला आहे आणि परत त्याला उपस्थापित करणारे असे ते श्रमण, अन्य श्रमण देखील निर्यापक म्हटल्या जातात. निर्यापक निर्वाह करणारे किंवा सदुपदेशाने दृढ करणारे असे शिक्षा गुरु किंवा श्रुत गुरु असे त्यांचं निर्यापक आचार्यांचं त्या ठिकाणी समाधान पाहायचं की निर्यापक आचार्य कसे असतात. तर त्यांची भाषा ही अत्यंत मृदू सौम्य आणि समोरच्या श्रमणाला यत्किंचितही न दुखवता त्याचे दोष कथन करण्याची त्यांची पद्धती असते. आणि ही पद्धती दोष तर दाखवत आहे पण अशा रीतीने दाखवत आहे की त्याला जाणीवही होणार नाही की हे माझ्यामधले दोष कथन करत आहे आणि हळूवारपणे सांगून दोषांचं निष्कासन करण्याची देखील त्यांची त्या ठिकाणी तयारी असते. असे हे निर्यापक आचार्य, ज्याला म्हणायचं शिक्षा गुरु किंवा श्रुत गुरु, असे हे दोन्हीही या श्रमणाला अत्यंत आदरणीय नमस्कृत्य असे असणार आहेत. ज्या अर्थी
लिंग ग्रहणाच्या वेळी निर्विकल्प सामायिक संयमाचे प्रतिपादक असल्यामुळे जे आचार्य प्रव्रजात देणारे आहे, जे दीक्षा देतात, की कशा प्रकारे दीक्षेचा विधी संपन्न करतात, त्यांना निर्विकल्प सामायिकाची भूमिका काय असते, मूल गुणांचं पालन जीवनामध्ये कशा प्रकारे करायचं असतं, अशा हा सगळ्या विधींचं कथन करून त्यांना ते मुनी दीक्षा देतात. विशिष्ट मंत्र संस्कार त्यांच्यावर केले जातात आणि मंत्र संस्कारांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी दीक्षा दिली जाते. असे जे आचार्य आहे हे दीक्षा गुरु म्हटल्या जातात. तदनंतर पुन्हा छेदोपस्थापना संयमाचे प्रतिपादक असल्यामुळे जे सामायिकाच्या भेदामध्ये उपस्थापना करतात ते निर्यापक आहे. परत मूलगुणांमध्ये ते आल्यानंतर परत त्यांची उपस्थापना, की तू या भूमिकेत आला आहे, ही भूमिका आता तुला श्रेयस्कर नाही, तुला आत्मरतच राहायला पाहिजे, अशा प्रकारे या मूलगुणांच्या भूमिकेत आलेल्या साधूला ते परत आपल्या सामायिक चारित्र्यामध्ये उपस्थापित करतात. त्यांना देखील निर्यापक शिक्षा गुरु असं म्हटल्या जातं. तसेच जे संयम छिन्न झाला असताना त्यांच्या प्रतिसंधानाचा विधी सांगतात, किंवा एखाद्याच्या जीवनात अपरिहार्यपणे असा काही दुर्धर प्रसंग येतो की त्यांना दीक्षाचा छेद घ्यावा लागतो काही कालासाठी. आपल्या ग्रंथांमध्ये उदाहरण आहे आचार्य समंत भद्रदेवांचं, रत्नकरण शावकाचार्य रचयिता, की ज्यांना भस्मक व्याधी झाली आणि त्यांनी सल्लेखणाची याचना केली, परंतु गुरूंना हे ज्ञात होतं की या मुनींकडनं महान कार्य घडणार आहे, यांना सल्लेखणा देणं योग्य नाही किंवा तो वेळही आलेला नाही, याची ही व्याधी क्षमू शकते. अशा प्रकारे संयमाचा छेद त्यांना दिल्या गेल्या दीक्षा गुरूंकडून. आणि अंतरंगामध्ये मात्र निरंतर मुनिपद मला कधी धारण करता येईल हाच भाव त्यांचा सातत्याने राहिलेला आहे. आणि परत त्यांनी मुनी दीक्षा धारण केली, परत उपस्थापित स्वतःला केलं दीक्षा गुरूंच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे संयमामध्ये हा तर खूप मोठा स्थूल झाला, पण कधी कधी अगदी कमी असे संयमाचे छेद असतात की त्या ठिकाणी परत त्यांना उपस्थापित केल्या जातात. कधी कधी मनाचा विचार बिघडतो आणि मनाचा विचार बिघडल्यानंतर अशा प्रकारे संयमाचा छेद होतो. किंवा माघनंदी आचार्यांचं देखील उदाहरण आगमामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे, की ज्यांनी कुंभकाराच्या मुलीसोबत लग्न केलेलं होतं आणि अनेक काळ त्यांनी तिथे व्यतीत केल्यानंतर त्यांना परत आपल्या संयमाची आठवण झाली, की झाडाला पिंची कमंडलू लटकलेला त्यांनी बघितला आणि आपल्या मुनीद्वयांचं त्या ठिकाणी आगमन बघितलं त्यांच्या संघातल्या, आणि त्यांना परत आपल्या मुनिपदाची आठवण झाली आणि प्रायश्चित्तादी विधी घेऊन ते परत संयमामध्ये अधिष्ठित झाले. अशा प्रकारचे हे जे छेद झालेले आहे यांना परत उपस्थापित करणारे असे जे आहेत ते निर्यापक आचार्य म्हटल्या जातात. आणि असं म्हणून संयम छिन्न झाला असताना, खंडित झाला असताना, दोषग्रस्त झाला असताना त्यांच्या प्रतिसंधानाचा विधी सांगतात, की कशा प्रकारे त्यांना प्रायश्चित्त, कधी कधी अशा प्रकारचं प्रायश्चित्त त्यांना दिलं जातं की मुनी संघातून त्यांना बाहेर काढल्या जातं, दुसऱ्या संघामध्ये त्यांना पाठविलं जातं. कधी कधी त्यांना अनशनासारखे व्रत दिल्या जातात, कधी कधी एकांत निवास दिल्या जातो. अनेक प्रकारच्या प्रायश्चित्त ग्रंथामध्ये विधी आहे आणि प्रायश्चित्त ग्रंथाचे ज्ञाता किंवा प्रायश्चित्त ग्रंथ वाचण्याचा अधिकार हा केवळ आचार्यांचाच असतो. त्यामुळे कशा प्रकारे आणि कसे विधी त्या ठिकाणी आहे याची पूर्ण कल्पना आपणाला येऊ शकत नाही. तरी देखील साधारणतः अशा प्रकारचं प्रायश्चित्त त्यांना दिल्या जातं. तर हे जे आहे प्रायश्चित्त देणारे, छेद असताना उपस्थापन करणारे आचार्य सुद्धा निर्यापकच म्हटल्या जातात. आणि म्हणून छेदोपस्थापक
हा यदा कदाचित दुसरा देखील असू शकतो. येथे छेदोपस्थापना चारित्र प्रकरणी छेद याचे दोन अर्थ आहे. छेद म्हणजे 28 मूलगुणांमध्ये भेद. अशा सविकल्प छेदोपस्थापना संयमाचे प्रतिपादन करणारे ते निर्यापक आचार्य आहे. दीक्षागुरु आणि निर्यापक हा अशा वेळी एकही असू शकतो आणि छेद याचा अर्थ दोषांनी संयमाचाच भंग होणं आणि असा झाला असताना तो दोष दूर करून पुन्हा संयम स्थिरतेचा उपदेश करणारा उपस्थापक गुरु सुद्धा निर्यापकच म्हटल्या जातो. यावेळी निर्यापक या दीक्षा गुरुच्या दुसराही असू शकतो किंवा तोच देखील असू शकतो. अशा प्रकारे छेदोपस्थापकाचे निर्यापक आचार्याचे असे दोन भेद त्या ठिकाणी सांगितलेले आहे, एक दीक्षा गुरु आणि एक शिक्षा गुरु. आता या गाथेत दीक्षादायक आचार्य आणि छेदोपस्थापक आचार्य अशा दोन्ही आचार्यांची उपकारिकता दाखविलेली आहे. जो दीक्षार्थींना दीक्षा देतो ते दीक्षा गुरु आहे आणि दीक्षा ग्रहणाच्या काळी निर्विकल्प सामायिक संयमामध्ये ते श्रमण स्वतः आरूढ होतात. विकल्परूप छेदोपस्थापना रूप संयमाचे उपदेश करणारे हे निर्यापक गुरु आहे. मूल गुण किंवा उत्तर गुणात विराधना झाली तर प्रायश्चित्तादी विधानाद्वारे जे परस साधूंना मुनिपदामध्ये उपस्थापित करतात ते पण निर्यापक आचार्य आहे. दोन तर उदाहरणं खूप स्थूल सांगितले, पण या ठिकाणी जे मूल गुणामध्ये आणि उत्तर गुणामध्ये दोष लागला हा त्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म असू शकतो आणि कदाचित तो ज्ञातही होत नाही, पण मुनी त्या ठिकाणी त्या स्वतःचा संयमाचा छेद समजून प्रायश्चित्त घेतच असतात. म्हणून दीक्षा गुरु आणि निर्यापक गुरु अन्यही असू शकतात. निर्विकल्प सामायिक संयमापासून एकदेशच्युती आणि सर्वदेशच्युती होऊ शकते. यामध्ये प्रायश्चित्त देऊन संयम आणि वैराग्य उत्पन्न करणाऱ्या वचनांचे संवरण करतात, म्हणून त्यांना शिक्षा गुरु किंवा श्रुत गुरु असं म्हटल्या जातं. याबाबत वृंदावन कवी लिहितात, तिनको मुनिपद गहन विषय जे प्रथम आचारच, सो गुरु को है नाम प्रव्रजा दायक आरज. त्यांना प्रव्रजा देणारे आचार्य म्हटले जाते. अरुजब संजम छेद भंग हो वे तामाही, जो फिर थाप न करे सो निर्यापक कहवही. त्यांना निर्यापक आचार्य अशी संज्ञा आहे. आणि या गाथेच्या प्रयोग करताना शाश्वत शांतीसाठी निर्विकल्प सामायिकाची जीवनात आराधना करणं हे श्रेयस्कर आहे. परंतु निर्विकल्प भूमिका निरंतर राहू शकत नाही, म्हणून सविकल्पतेच्या भूमिकेमध्ये मूल गुणांमध्ये काटेकोर रीतीने पालन करण्याचा प्रयत्न असणं हा या प्रयोगाचा मतितार्थ आपण पाहायचा आहे. आता आपल्याला गाथा नंबर 211 आणि 12 दोन परत जोड गाथा आपल्याला बघायच्या आहे. आणि यामध्ये हा जो छिन्न संयम झालेला आहे, म्हणजे संयमापासून जेव्हा ते च्युत झालेले आहे, संयमामध्ये जेव्हा दोष लागलेला आहे, मूलगुणात आला तो दोष नाही, आता या संयमाचा छेद झाला, हा दोष लागला असताना प्रतिसंधानाचा परत त्यामध्ये कसा उपस्थापित होता येईल, कोणत्या प्रकारे उपस्थापित ते स्वतः करतात याचे विधी या ठिकाणी दोन गाथांमधून सांगितल्या जातात. पयदम हि समारध्ये छेदो समनस्य काय चेष्टम हि जायदि जदि तस्य पुनो अलोयन पुविया किरिया.
छेदुवजुत्तो समनो समनं व्यवहारिणं जिनमदं हि आसेज्जालोचित्ता उवदिष्ठं तेन कायौवम्। जदी समणस्य पयदम्ही समारब्धे काय चेष्टवी। श्रमण हा तर निरंतर मूल गुणाच्या भूमिकेत आला तरी देखील मूल गुणातही काहीही दोष लागणार नाही अशा प्रकारे त्यांची प्रवृत्ती असते। आणि जर अशा प्रयत्नपूर्वक करण्यात येत असताना देखील, सजगता असताना, सावधानता असताना देखील शरीर क्रियेमध्ये छेदो जायती, छेद झाला किंवा त्यांना जे मूलगुण पालायचे आहे ते योग्य रीतीने त्यांना पाळता आले नाही। जाणीवता आहे, मूलगुण योग्य रीतीने पाळण्यासाठी ते तत्पर देखील आहे, पण न कळत अशा काही प्रमाद किंवा सूक्ष्म दोष त्यांच्या संयमामध्ये लागलेला आहे आणि तो जाणीवपूर्वक नाही, अजाणतेनी म्हणजे प्रयत्न करून सुद्धा। जसं आता इर्या समितीचं पालन करत आहे, इर्या समितीचं पालन करताना मुनी समोरची 4 हात जमीन पाहूनच चालतात आणि प्रासूक जमिनीवरच त्या ठिकाणी पाऊल टाकतात। असं असताना देखील यदा कदाचित कायेच्या चेष्टेच्या माध्यमातून एखादा सूक्ष्म जंतू, मुंगी वगैरे सारखा त्यांच्या पायाखाली त्याचं आले, समजा मुंगी वगैरे, आणि त्या ठिकाणी संयमाचा दोष लागलेला आहे आणि अशी ही कायेची चेष्टा म्हणजे सजगता असतानाही हा दोष त्यांच्याकडून घडलेला आहे। म्हणजे भाव हिंसा नाही परंतु द्रव्य हिंसा घडलेली आहे, कायेची चेष्टा तशा प्रकारची घडलेली आहे। असा जो त्यांचा छेद झालेला आहे तर तस्य पुनो आलोचन उबिया क्रिया, तर आलोचनापूर्वक क्रिया केली जाते, आलोचना केली जाते की अरे हे माझ्याकडून या ठिकाणी चुकलं, अशा प्रकारचा आलोचना त्या ठिकाणी केली जाते। आणि आलोचनेमध्ये म्हटलं पण जातं की माझ्याकडून एकेंद्रिय, द्विनिंद्रिय, तीन इंद्रिय कोणत्याही जीवाची कळत न कळत, जाणते अजाणतेपणी चालताना, उठताना, बसताना कशाही प्रकारे हिंसा झाली असेल तर मिच्छामी दुक्कडम असं म्हणून त्या ठिकाणी त्याची ती आलोचना विधी किंवा प्रतिक्रमण विधी जो सांगितलेला आहे हे केल्या जातं। श्रावकांच्या जीवनातही आलोचना आणि प्रतिक्रमण सांगितलेलं आहे, प्रत्याख्यान देखील सांगितलेलं आहे। श्रावकांसाठी आलोचना पाठ आम्ही म्हणतो, परंतु एकच परिणाम आमच्या 3 परिणामांना सांभाळण्यासाठी देखील त्या ठिकाणी असू शकतं। त्यांनीच आमचं प्रतिक्रमण होणार आहे आणि त्यांनीच प्रत्याख्यान देखील होणार आहे। आणि साधूंच्या जीवनात देखील जेव्हा ते आलोचना करतात त्यावेळेला ते त्याच परिणामांच्या माध्यमातून भूतकाळातल्या चुका देखील निघून जातात, निष्कासन होतं आणि भविष्य काळामध्ये देखील सजगता जीवनात राहते। तर अशा प्रकारची आलोचना क्रिया ते करतात। किंवा आहार घेत आहे आणि आहार घेत असताना अगदी प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी तजवीज आहे, म्हणजे आहे त्या ठिकाणी, पण न कळत हातात जर तशा प्रकारचं आलं तर अंतराय देखील मोठ्या प्रमाणात आला तर घेतला जातो किंवा थोड्या छोट्या प्रमाणात असेल तर तो ग्रास खाली देखील टाकला जाऊ शकतो। अशा तऱ्हे अशा तऱ्हेची ही भूमिका छेदाच्या बाबतीत त्यांच्या जीवनामध्ये असू शकते। म्हणून हा झाला त्यांचा अगदी जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक मूल गुणांचं पालन करत असताना देखील संयमामध्ये किंचित दोष लागलेला आहे। तर याला पहिल्यानी आलोचनांनी त्याची शुद्धी होऊन जाते। आणि छेदवजुत्त समनो, आणि जर श्रमण छेदामध्ये उपयुक्त आहे
आणि त्याचा उपयोगच बदलला, की मनामध्येच विचार वेगळा आला, अशा तऱ्हेने उपयोगच जेव्हा दूषित झाला. तिथे उपयोग दूषित झालेला नव्हता पहिल्या याच्यात, फक्त कायेची चेष्टा घडलेली होती. उपयोगामध्ये सजगता होती, सावधानता होती, मन अजूनही मूल गुणामध्ये काटेकोरपणे पाळण्यामध्ये लक्ष केंद्रित होतं आणि कायेनी न कळत ती क्रिया घडलेली होती. परंतु ज्या वेळेला उपयोगामध्ये देखील आता छेद आलेला आहे, उपयोगच मुळात बदललेला आहे, ती छेद बुद्धीपूर्वक झाला असेल तर त्याने जिनमदम ही व्यवहारिणम समणम आसेच, जिनमार्गाविहित क्रियाकांडामध्ये कुशल श्रवणात जवळ जाऊन त्यांच्या उपदेशानुसार करावे. जिनमार्ग विहित, जिनमार्ग विहित याचा अर्थ जे जिनमार्गाचे पूर्णतः जाणकार आहे असे जे मुनी आहे त्यांच्या जवळ जाऊन या श्रवणाने माझ्या हातून अशा प्रकारचा अपराध घडला. हातून म्हणजे माझ्या मनामध्ये अशा प्रकारचा दूषित परिणाम आलेला आहे आणि मला त्याबद्दल प्रायश्चित्त हवं आहे, की माझ्या मनावर मी कंट्रोल करू शकलो नाही, माझं मन असं भरकटलेलं आहे आणि मला ह्याच्यावर प्रायश्चित्त हवं आहे. एक साधं उदाहरण सांगते की पहा कशा प्रकारची क्रिया मुनींच्या जीवनामध्ये असू शकते. एक मुनी आहेत, म्हणजे गुरु शिष्यांचं आहे, आणि एक दिवस गुरु आहारासाठी गेले. आहारासाठी गेले असताना अनेक वर्षाची तपश्चर्या, कधीही त्यांचं मन कलुषित झालं नाही, पण त्या दिवशी काय घडलं माहिती नाही, त्यांच्या मनामध्ये न कळत कोणता तरी एक भाव येऊन गेला आणि हा भाव आल्यानंतर गुरूंना त्या परिणामाबद्दल गुरूंना न कळत त्या ठिकाणी तो परिणाम त्यांच्या मनामध्ये डोकावून गेला. एक क्षण वरती तो असणारा परिणाम, पण त्यांनी ते अस्वस्थ झाले आणि अस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या. अश्रुधारा आल्यानंतर शिष्याचं ज्यावेळेला आहार करून ते आले आणि पाहिले की गुरूंच्या डोळ्यामध्ये आज अश्रुधारा आहे, असं काय घडलं. त्यांनी गुरूंना विचारलं, आज काय घडलं असं की आज कधीही न तुमच्या डोळ्यात कधीही अश्रुधारा येत नाही, आज तुम्हाला अश्रुबाध्य झालेले आहे, काय झालं असं. गुरूंनी उत्तर दिलं की आज माझ्या मनाचा संतुलन बिघडलेला आहे. एक क्षण माझ्या मनामध्ये विकल्प येऊन गेले. आणि शिष्य म्हणाले, यात काय एवढं, मनामध्ये तर असे विकल्प निरंतर उठतच राहतात, याच्यामध्ये एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण काय. कारण आपण तर वचनाने किंवा कायेने कोणत्याही प्रकारची विपरीत क्रिया केली नाही, कदाचित मनामध्ये विकल्प आला तर त्यांनी एवढं काय बिघडलं. तर त्यावर गुरूंचं उत्तर अत्यंत मार्मिक असं होतं की गुरु म्हणाले की ज्यांनी पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे त्याच्या वस्त्रावर छोटासा एक काळा डाग देखील उठून दिसतो आणि ज्याचं मुळातच वस्त्र मळलेलं आहे त्याच्यावर तो डाग महत्वपूर्ण वाटत नाही, पण शुभ्रतेवर तो जसा डाग उठून दिसतो. आजपर्यंत माझं मन अत्यंत शुभ्र होतं आणि त्यामुळे आजचा हा डाग माझ्या मनानेच त्या ठिकाणी ठरवलं की हा माझ्या जीवनातला चुकीचा भाव आहे आणि तो डाग मला त्रस्त करतो आहे. तर अशी ही मनाच्या शुद्धीचा नाश ज्या ठिकाणी होतो, ही जी क्रिया आहे, असा हा छेदामध्ये उपयुक्त झाला असेल तर ते श्रमण जे प्रायश्चित्तादी ग्रंथाचे ज्ञाते आहे अशा गुरूंजवळ जाऊन अत्यंत नम्रीभूत होऊन आपली दोष कथन करतात, दोष लपवत नाही. कारण दोष जेव्हा सांगितला जातो
त्यावेळेला ते हलके होतात, दोषविरहित ते बनतात आणि प्रायश्चित्त घेतल्यानंतर परत आपल्या व्रतामध्ये उपस्थापित होऊ शकतात. अशा प्रकारचं म्हणून आलोचना करून त्यांच्या उपदेशानुसार ते कार्य करतात. संयमाचा छेद दोन प्रकारचा आहे. एक बहिरंग छेद आणि दुसरा अंतरंग छेद. त्यापैकी मात्र शरीर चेष्टा विषयक छेद हा बहिरंग छेद आणि उपयोगासंबंधी छेद हा अंतरंग छेद आहे. जेव्हा श्रमण सावधपणे उपयुक्त असूनही प्रयत्नपूर्वक क्रिया केली जात असतानाही कथनचित बहिरंग छेद होतो, तेव्हा अंतरंग छेदाचा सर्वथा अभाव असल्यामुळे मात्र आलोचनापूर्वक क्रियेनेच त्या छेदाचा प्रतिकार होतो. म्हणजे सजगपूर्वक क्रिया आहे, अत्यंत सजगपूर्वक सावधानतापूर्वक आहे, अंतरंग छेदाचा अभाव झालेला नाही, फक्त बाह्यतः छेद दिसतो आहे. त्यावेळेला आलोचनाने देखील त्यांची शुद्धी होऊन जाते, कारण उपयोग शुद्धच असतो. परंतु जर तो श्रमण उपयोगासंबंधी छेद झाल्यामुळे अर्थात तो साक्षात छेदामध्ये उपयुक्त झाला असेल तर जिनोक्त व्यवहार विधीमध्ये कुशल अशा श्रमणांच्या आश्रयाने आलोचनापूर्वक त्यांच्या उपदेशानुसार प्रवृत्ती करून त्या अंतरंग छेदाचा प्रतिकार किंवा उपचार करतो. म्हणजेच त्याला जे प्रायश्चित्त सांगितलंय, या प्रायश्चित्ताला तो स्वीकार करतो आनंदाने आणि ते प्रायश्चित्त घेऊन परत संयम जीवनामध्ये संयमाच्या मार्गावर तो आरूढ होतो आणि संयमाच्या मार्गावर आरूढ होत असताना परत तो दोष जीवनात घडणार नाही, अशा प्रकारची देखील सावधानता त्याची जीवनात असावी लागते. दोष कथन करणं आणि परत परत तेच दोष जीवनात होणं अशी प्रमत्त दशा त्यांच्या जीवनात नाही. तर अप्रमत्त भावपूर्वक ते त्या ठिकाणी मूलगुणांचं पालन करण्यात तत्पर असतात. जेव्हा उपयोग सम्यक असतो तेव्हा शरीर क्रियांसंबंधी म्हणजे आहार विहारादी संबंधी मात्र संयमामध्ये बहिरंग छेद होतो. तेव्हा तो अबुद्धीपूर्वक असल्यामुळे आलोचना हाच त्याचा पुरेसा प्रतिकार आहे. परंतु छेद जर उपयोगासंबंधी असेल तर त्याने प्रायश्चित्तादिकांमध्ये कुशल आचार्यादिकांकडे जावे. आपल्या दोषांचे रुजू अंतःकरणाने, हा देखील शब्द अत्यंत महत्वाचा आहे. सरळ मार्ग म्हणजे सरळ अंतःकरणपूर्वक प्रामाणिकपणे. कधी कधी गुरूंना दोष सांगण्यामध्ये शिष्य कशा प्रकारे करतात, गुरूंचा त्या ठिकाणी प्रसन्नता आहे की नाही हे बघतात. गुरु जर प्रसन्न असेल तर अशा वेळी गुरूंजवळ दोष जाऊन कथन करतात, कारण प्रसन्नता असेल तर गुरु दोषांना माफ करेल असं त्याला वाटतं. कधी कधी सूक्ष्म दोष सांगितला जातो, स्थूल दोष लपवून ठेवतात. कधी कधी स्थूल सांगितला जातो, सूक्ष्म लपवून ठेवतात. कारण त्या ठिकाणी त्याची भावना अशी असते की जर मी सूक्ष्म सांगितलं तर आचार्यांना असं वाटेल की हा एवढा बारीक सांगतोय, हा स्थूल कशाला लपवेल, आणि प्रायश्चित्त मग त्याला कमी दिल्या जातं. कधी कधी स्थूल दोष सांगितला जातो आणि सूक्ष्म दोष सांगितल्या जात नाही. कधी कधी दोष सांगत असताना तोंडातल्या तोंडात फुटफुटण्यासारखा दोष सांगतो की जेणेकरून ऐकू जाणार नाही. अशा तऱ्हेने हे सगळे दोष कथन करताना आलोचनाचे हे सगळे प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहे. शिष्य कसा वागू शकतो त्याचे. पण हे सगळं टाळून रुजू अंतःकरणाने अत्यंत प्रामाणिकपणाने त्यांनी दोषांना उघड करायला पाहिजे गुरु समक्ष, आणि आलोचना करून त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे
अनुष्ठान करून शुद्धी करावी आणि पुन्हा आपल्या संयमाची आराधना करावी. अशा प्रकारे ही गाथा 211 आणि 12 नंबरची आपण संपन्न केली. उद्याला याबद्दल थोडक्यात पाहू आणि पुढे जाऊ. उद्याला म्हणजे परवाला. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हो भोग. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.